जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांचा ना सत्ताधाऱ्यांसाठी ना विरोधकांसाठी हा लढा आहे, फक्त शेतकऱ्यांच्या पोरांसाठी। हा कुठल्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नव्हता आणि हा फक्त शेतकऱ्यांच्या पोरांनी हा लढा उभा केलेला आहे। मागील महिन्यात महाराष्ट्र आणि परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर अतिवृष्टी, नुकसान, सततचा पाऊस आणि जे महापूर म्हणजे जो पूर आला याच्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण कंबरडं मोडलेलं आहे। या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील पोरांची एक मीटिंग पांडुरंग हॉटेल पाथरी रोड येथे झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की बापा आपल्याला हा लढा उभा करायचा आहे। आणि लढा उभा करीत असताना त्या मीटिंगमध्ये असं ठरलं सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांचं की आपल्याला कुठलेही लोगो नको, फक्त शेतकऱ्यांच्या पोरासाठी आपल्याला हा लढा उभा करायचा। त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो आणि जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आम्ही आमच्या मागण्या शासनाला सांगितल्या। हेक्टरी 50,000 रुपये, पीक विमा सरसगट, हेक्टरची मर्यादा 3 ठेवावी आणि गोदाकाठ, दुधनाकाठ जे काही शेतकऱ्याचं नुकसान सतत होत आहे दरवर्षीच याच्यावर एक विशेष समिती करून त्या लोकांना विशेष बाब म्हणून आपण भरीव मदत द्यावी। आणि महाराष्ट्राचा ज्वलंत मुद्दा की या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या घरी येऊन सांगितलं होतं हातावर गुळ देऊन की आले तुमची कर्जमाफी करू, पण ह्या भामट्या सरकारनं केलं नाही। त्याचा आम्ही इथं निषेध बी नोंदवला आणि मागणी बी केली आणि सांगितलं की कर्जमाफी ही सरसगट करा, कुठली अट ठेवू नका, हेक्टरची ठेवू नका, तारखीची ठेवू नका आणि पैशाची ठेवू नका। राज्य सरकारने जी काही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.